नमस्कार, स्वागत आहे तुमचं मेघाज रसोईमध्ये। आज आपण बनवूया छोलेची भाजी। खायला एकदम टेस्टी आणि बनवायला एकदम सोपी। इथे मी रात्रभर भिजवलेले छोले घेतलेले आहे। एका कापडावर 2 तेजपत्ते, 3 ते 4 मिरे, 3 ते 4 लवंग, 2 छोटी वेलची आणि 1 मोठी वेलची, अर्धा छोटा चमचा चहा पावडर टाकल्याने छोलेला मस्त कलर येतो। आता ह्याची आपण एक पोटली बांधूया। छोले मी कुकरमध्ये टाकून घेतले आहे। आता त्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालूया। अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि जी मसाल्याची पोटली तयार केली होती ती पण आपण ह्यात घालून घेऊया आणि कुकरला झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। तोपर्यंत आपण इथे कांदा कापून घेऊया। आपल्याला 3 ते 4 कांदे बारीक चिरून घ्यायचे आहे। कांदा कापून घालण्याऐवजी तुम्ही कांद्याची पेस्ट वापरली तरीही चालेल। आता गॅसवर मी कढई ठेवली आहे। कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून घ्यायचे आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे आणि आपण जो कांदा चिरून घेतला आहे तोही यामध्ये घालून घ्यायचा। आपल्याला कांदा परतवायला 5 ते 6 मिनिटं लागतील। मीडियम आचेवर कांदा मस्त परतून घ्यायचा आहे। कांदा कच्चा राहिला की भाजीला चव चांगली येणार नाही। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। इथे मी लसूण आणि आलं कुटून घेणार आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करू शकता आणि 4 मिरच्या उभ्या चिरून घ्यायच्या आहे। आपले छोले पण शिजून तयार आहेत। यातली पोटली काढून घ्यायची। चहा पावडरमुळे छोल्यांना मस्त कलर आलेला आहे। हे बघा, छोले एकदम नरम शिजून तयार आहे। ग्रेव्ही करण्यासाठी आपल्याला इथे 3 टोमॅटो लागतील आणि मी थोडेसे छोले पण घेतलेले आहे। टोमॅटोचे काप करून छोले आणि टोमॅटोची आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून पेस्ट तयार करून घ्यायची आहे। छोले घातल्यामुळे ग्रेव्हीला एक घट्टपणा येतो, त्यामुळे इथे छोलेचा वापर नक्की करावा। अशा प्रकारे आपली पेस्ट तयार आहे। कांदाही व्यवस्थित परतून झालेला आहे। आता आपण ह्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि जी आपण छोले आणि टोमॅटोची पेस्ट तयार केली होती ती पण आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायची आहे। एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालं की 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवून आपल्याला टोमॅटो शिजून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं। त्यामध्ये आता आपण मसाले घालूया। इथे मी पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा गरम मसाला, 2 चमचे धनेपूड, 1.5 चमचा आमचूर पावडर आणि 2 चमचे छोले मसाला घातला आहे। आता हे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स झाले की आपल्याला कढईवर पुन्हा झाकण ठेवायचं आहे, म्हणजे आपण जे मसाले घातले होते ते मस्त शिजले जातील। 3 ते 4 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं। आता आपल्याला यामध्ये उकडलेले छोले घालून घ्यायचे आहे। छोले घातल्यानंतर आपल्याला एकदा ह्याला मिक्स करून बघायचं। तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही भाजीमध्ये पाणी घालायचं। तुम्हाला जर अजून ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही ह्यामध्ये पाणी घाला। आपण ज्या हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या होत्या त्या पण आपल्याला भाजीमध्ये घालून घ्यायच्या आहे। वरून घालायचं आहे चवीपुरतं मीठ। लक्षात ठेवा, तुम्ही छोले शिजवतानाही मिठाचा वापर केला होता, त्यामुळे मीठ जपून वापरावं। आता वरून घालायची आहे चिरलेली कोथिंबीर। पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर कढईवर 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवून भाजीला मस्त उकळी येऊन द्यायची। भाजीला उकळी आलेली आहे आणि आपली छोलेची भाजी रेडी आहे। तुम्ही छोलेची भाजी बटुरे
रोटी किंवा नानसोबत सर्व करू शकता। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।